नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला। संभाजीराजे हे शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले सुपुत्र होते। स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांचे ते ज्येष्ठ नातू। संभाजीराजेंच्या मातोश्री सईबाई यांचे 5 सप्टेंबर 1659 रोजी निधन झाले। जिजाऊंनी आणि सर्व सावत्र मातांनी संभाजीराजांना जीवापाड जपले। जिजाऊंनी संभाजीराजांना संस्कृत, मराठी, हिंदी भाषेचे युद्ध कलेचे शिक्षण दिले। त्यामुळे संभाजीराजांनी बालपणीच संस्कृत पंडित व उत्तम योद्धे म्हणून नावलौकिक मिळवला। वयाच्या 14व्या वर्षी संभाजीराजांनी 4 ग्रंथ लिहिले। बुधभूषण हा संभाजीराजांनी पहिला संस्कृत ग्रंथ लिहिला, तर नायिकाभेद, नखशिखात व 7 शतक हे 3 हिंदी ग्रंथ लिहिले। म्हणजे कुमार वयात 4 ग्रंथ लिहिणारे संभाजीराजे प्रतिभावंत लेखक होते। त्यांचे वक्तृत्व प्रभावी होते। शिवाजीराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी सम्राज्ञीपदी महाराणी सोयराबाई तर युवराजपदी संभाजीराजे यांची निवड झाली। म्हणजे वारसावरून वाद होऊ नये यासाठी शिवरायांनी संभाजीराजांना वारसदार निवडले। या प्रसंगी सोयराबाईंनी कसलाही विरोध केला नाही। सोयराबाई शेवटपर्यंत महाराजांच्या पाठीशी आईप्रमाणे खंबीरपणे उभ्या होत्या। म्हणूनच संभाजीराजे ऑगस्ट 1680च्या पत्रात म्हणतात, माझी आई सोयराबाई स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची आहे। राजे संभाजी व सोयराबाई यांच्यात कधीही सत्ता संघर्ष झाला नाही हे यावरून स्पष्ट होते। शिवरायांच्या पश्चात संभाजीराजांनी स्वराज्य रक्षण केले। 1676 साली शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयासाठी गेले असताना मोरपंत अण्णाजी दत्तो यांनी स्वराज्यात धुमाकूळ घातला होता। त्यामुळे प्रजा त्रस्त झाली। प्रजेवर अवाजवी कर आकारणी केल्या गेल्या। न्यायपालिकेत अन्याय झाला। यामुळे रयत त्रासली आणि शृंगारपूर येथे संभाजीराजांच्या आश्रयास आली। तेव्हा संभाजीराजांनी प्रजेला न्याय दिला, महसुलात सूट दिली, गरिबांचे रक्षण केले। यामुळे चिडलेल्या मोरपंत अण्णाजी दत्तोने संभाजीराजांची बदनामी करण्यास सुरुवात केली। दिलेरखानचे आक्रमण रोखण्यासाठी शिवाजीराजांनीच संभाजीराजांना दिलेरखानाकडे पाठवले होते। संभाजीराजांनी ग्रंथलेखन केले, तसेच प्रजेला न्याय क्षेत्रातील, प्रशासनातील, आर्थिक क्षेत्रातील स्वातंत्र्य दिले। साहित्य क्षेत्र देखील संभाजीराजांनी प्रजेसाठी खुले केले। यामुळे चिडलेल्या मोरपंत अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या समर्थकांनी संभाजीराजांची बदनामी सुरू केली। ज्या स्त्रिया इतिहासात कधी जन्माला आल्याच नाहीत अशा स्त्रियांची काल्पनिक नावे संभाजी महाराजांसोबत जोडण्यात आली। संभाजीराजे हे चारित्र्य संपन्न आणि निर्व्यसनी राजे होते। त्यांना खरं तर सुपारीचे देखील व्यसन नव्हते। त्यांनी एकाही स्त्रीकडे वाकड्या नजरेने कधीही पाहिले नाही। औरंगजेबाची सर्वात लहान मुलगी संभाजीराजांपेक्षा 14 वर्षांनी मोठी असताना देखील तथाकथित महाराजांनी झियतू सिन्हाचे नाव संभाजी महाराजांसोबत जोडलेले आहे। संभाजीराजे आणि त्यांचे सैनिक देखील निर्व्यसनी आणि चारित्र्य संपन्न होते। संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पराभूत केले व त्यांच्याशी तह केला। संभाजीराजांनी अकबराला भेट दिलेला कंठा अकबरांनी एका नर्तिकेला दिला हे संभाजी महाराजांना जेव्हा समजले, तेव्हा संभाजी महाराजांनी अकबराला सज्जग दम दिला। म्हणजे ज्या राजाला आपला मित्र चारित्र्य संपन्न असावा असे वाटते, ते राजे व्यभिचारी असतीलच का? संभाजीराजांनी आयुष्यात 2500 लढाया केल्या। निद्रेचे 4 तास सोडले तर सतत 20 तास प्रजेच्या कल्याणासाठी राजे झटत असत। संभाजीराजांनी 9 वर्षे डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, मोगल, आदिलशाह यांना प्रतिकार केला। राजांना पाणी पिण्यास सुद्धा वेळ नव्हता। अशा पराक्रमी आणि निर्व्यसनी राजाला दारूबाज ठरवण्यात आले हे राजांची बदनामीचे षडयंत्र होते। संभाजीराजांनी स्वराज्यातील व घरातील सर्व स्त्रियांना आदराने वागवले। ताराराणी व येसुबाई यांना राजकीय निर्णय स्वातंत्र्य दिले। सर्व सावत्र मातांना शेवटपर्यंत प्रेमाने सांभाळले। संभाजीराजे फार प्रेमळ होते। संत तुकाराम महाराजांनी पत्नी व मुले यांची देहूला जाऊन विचारपूस केली व त्यांना मदत केली। सैनिकांना जखम झाली तर राजे स्वतः त्यांच्यावर औषधोपचार करायचे। औरंगजेब पुत्र अकबराला आश्रय दिला। स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना राजांनी चाबकाने झोडपले। औरंगजेबाने कोट्यावधी रुपये खर्च करून गुप्तहेरामार्फत संभाजीराजांची सर्व माहिती मिळवली। 1 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वर, रत्नागिरी येथे संभाजीराजांना मुकरबाज इकल खानाने पकडले व औरंगजेबाच्या छावणीत आणले। दरबारात आणल्यानंतर औरंगजेबाने संभाजीराजांना तिजोरीच्या चाव्या व फितूर सरदारांची नावे सांगण्याचा आग्रह धरला। संभाजीराजांनी स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य औरंगजेबाला दिले नाही।
शेवटी औरंगजेबाने पेडगाव, कोरेगाव, तुळजापूर, वडूबुद्रुक या परिसरात संभाजीराजांची जीभ, कान, डोळे, त्वचा काढून हाल हाल करून ठार मारले. संभाजीराजांनी प्राण सोडला तो दिवस आहे 11 मार्च 1689. या प्रसंगी संभाजीराजे फक्त 32 वर्षाचे होते. औरंगजेब शिरच्छेदाचा आग्रह धरत असताना देखील त्याने शंभूराजांना ज्ञानेंद्रिय काढून हाल हाल करून ठार मारले. संभाजीराजांनी अध्ययन, लेखन, संस्कृत पठन केले होते म्हणून त्यांना मनुस्मृतीच्या संहितेनुसार ठार मारले. ज्यांच्या बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही अशा शिवपुत्र छत्रपती संभाजींचे संपूर्ण जीवन भव्य, दिव्य आणि उत्तुंग आहे. संभाजीराजांचे आयुष्य फक्त 32 वर्षाचे आहे. या अल्पायुष्यात संभाजीराजांचे जीवन उत्तम योद्धा, प्रतिभावंत लेखक, आज्ञाधारक व स्वराज्यनिष्ठ राजपुत्र, चारित्र्य संपन्न राजा, उत्तम प्रशासक आणि न्यायी राजा अशा विविध पैलूंनी फुललेले आहे. संभाजीराजांनी उभ्या आयुष्यात मद्याला स्पर्शही केला नाही. त्यांना सुपारीचे देखील व्यसन नव्हते. संभाजीराजांचे चारित्र्य सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आणि तेजस्वी होते. अशा या शूर आणि महापराक्रमी योद्ध्याला त्रिवार मानाचा मुजरा.